डेटा इंजेक्शन मध्ये पहिली स्टेप येते कॉन्फिग्युरेशन फॉर माउंटिंग ADLS Gen 2. काय स्टेप येते पहिली माझी? कॉन्फिग्युरेशन. आपल्याला जेव्हा हा पण क्वेश्चनिंग 100% होऊ शकतं, आपण कशा प्रकारे कॉन्फिग्युरेशन सेटअप केले होते, तर त्यासाठी आपण ही गोष्ट सांगू शकतो की आम्ही क्लायंट आयडी, क्लायंट सिक्रेट ह्या गोष्टी सेटअप केल्या होत्या. Azure using Azure Active Directory. तर ह्या सर्व्हिस यूज करून आम्ही कॉन्फिगरेशन जे आहेत ते सेट केले होते डेटा इंजेक्शन साठी. ठीक आहे, ओके. आता जो क्लायंट आयडी असतो, क्लायंट डॉट आयडी जो आहे आपला, तर तो असणार आहे ऍप्लिकेशन आयडी इन Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरी. मी एडी लिहितोय, एडी फॉर ऍक्टिव्ह डायरेक्टरी समजून घ्या. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याकडे आहे क्लायंट डॉट सिक्रेट माझा असणार आहे पासवर्ड फॉर दिस ऍप्लिकेशन. ओके ठीक आहे. आपण एक ऍप्लिकेशन बनवलं Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरी वरती, आणि त्या ऍप्लिकेशनला काय दिलंय, तर त्या ऍप्लिकेशनला ADLS Gen 2 we have created a application named Databricks in Azure and given necessary permission for to that application to access ADLS Gen 2. ओके, हे आपलं एक्सप्लेनेशन असलं पाहिजे की आम्ही Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये एक ऍप्लिकेशन बनवलं होतं. नेम काय पण सांगा, डेटाब्रिक्स नावाचं एक ऍप्लिकेशन बनवलं होतं, आणि त्या ऍप्लिकेशनला आम्ही ADLS Gen 2 ऍक्सेस करण्याची परमिशन दिली होती. जसं सेम आपण S3 मध्ये करतो की एक रोल असाइन करतो आणि तो रोल एखाद्या युजरला देतो. तो रोल एका असं आपल्याला S3 ऍक्सेस करायचं, तर आपण काय करतो, एक युजर क्रिएट करतो, त्या युजरला S3 ऍक्सेसचा रोल देतो. ठीक आहे, आणि त्यानंतर त्या युजरचे ऍक्सेस कीज आणि सिक्रेट ऍक्सेस की आपण आपल्या कोडमध्ये यूज करतो. सेम मेथड आहे. पण एक आपण ऍप्लिकेशन बनवलं डेटाब्रिक्स नावाचं, त्याला आपण ADLS Gen 2 ऍक्सेस करण्याची परमिशन दिली आहे, आणि त्याची क्लायंट आयडी आणि त्याची क्लायंट सिक्रेट्स आपण आपल्या कॉन्फिगरेशन फाईल मध्ये वापरले आहेत. इथं जर तुम्ही पाहिलं तर आपण क्लायंट आयडी आणि क्लायंट सिक्रेट इथे वापरलेले आहेत. आपण मेथड कोणती यूज करतोय? ऑथ. आपण मेथड यूज करतोय ऑथ. आपल्याला जर विचारलं कोणतं, आपण ऑथ मेथड यूज करत होतो. ठीक आहे, आता ही पहिली स्टेप झाली. इंजेक्शन मध्ये आपण कनेक्शन बिल्ड केलेत. त्यानंतर दुसरी स्टेप आहे आपल्याला माउंटिंग दी ADLS Gen 2 कंटेनर. माझ्या कंटेनरचं नाव काय होतं? कंटेनरचं नाव माझं होतं फर्स्ट कंटेनर. ठीक आहे, कंटेनरचं नाव माझं आहे फर्स्ट कंटेनर. Gen 2 कंटेनर, त्याचं नाव आहे फर्स्ट कंटेनर. हा फर्स्ट कंटेनर जो आहे तो मी माउंट करतोय. ठीक आहे, फर्स्ट कंटेनर फ्रॉम स्टोरेज अकाउंट. ते जे स्टोरेज अकाउंट आहे, तर त्या स्टोरेज अकाउंट वरून मी काय करतोय, फर्स्ट कंटेनर माउंट करतोय. सर हे Azure ऍक्टिव्ह डायरेक्टरी आणि AWS IAM रोल सेम असतं का दोन्ही पण? कन्सेप्च्युअली सेम आहे दोन्ही पण.
आपण काय करतो त्यानंतर ADLS Gen 2 कंटेनर जो आहे फर्स्ट कंटेनर तो आपण स्टोरेज अकाउंट वरतून माउंट करतोय. त्यानंतर पुढची स्टेप आहे आपली, आता हे माउंटिंग वगैरे झालं, आपल्याकडे डेटा आला. पुढची स्टेप आहे आपल्याला रीड करायची फाईल, रीड दी CSV फाईल, रीड दी CSV फाईल. आपण जर कोड मध्ये पण पाहिलं तर आपण काय केले, पहिल्यांदा रीड केली फाईल. आता मी रीड कुठून करणार आहे, जिथून मी माउंटिंग केलं होतं. आता मी माउंट केलं होतं माउंट स्लॅश कंटेनर. हे पहा, मी स्लॅश माउंट स्लॅश कंटेनर, त्यामध्ये डेटा मध्ये मी कस्टमर्स 100.csv, कस्टमर्स 100.csv म्हणजे माझी जी फाईल आहे कस्टमर्सची, तर ती फाईल मी इथं सेव्ह केली. मी रीड केली फाईल. ठीक आहे, अमेझॉन सेल रिपोर्ट दिसते का तुम्हाला सर्वांना, अमेझॉन सेल रिपोर्ट्स. तर ही फाईल कुठे होती, माझ्या ADLS Gen 2 वरती माझी फाईल होती अमेझॉन सेल्स रिपोर्ट. आणि ती फाईल मी काय केले, ती फाईल मी घेतलेली आहे आता माझ्या डेटाब्रिक्सच्या एका स्टोरेज वरती, स्लॅश माउंट स्लॅश कंटेनर वरती मी ती फाईल माउंट केली. आपण हे गोष्ट सांगणं गरजेचं आहे की वी हॅव माउंटेड द कंटेनर, ADLS Gen 2 container from the storage account to our Databricks. यामध्ये आणखी एक गोष्ट ऍड करा, mount point is where the container appears in DBFS for Databricks file system. Databricks file system. ठीक आहे. माउंट पॉइंट काय आहे, माउंट पॉइंट जो आपण इथे यूज करतोय, तर तो माउंट पॉइंट म्हणजे काय, इज वेअर द कंटेनर विल अपियर, कंटेनर इथे अपियर करेल इन द डीबीएफएस मध्ये इथं कंटेनर अपियर करेल आपला. ठीक आहे, रीड केली आपण CSV फाईल. त्यानंतर आता पुढची स्टेप आहे, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतोय, स्कीमा प्रिंट करतोय. मी जसं सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या आधी आपण इथं ह्या माउंट केलेल्या कंटेनर मध्ये मी फाईल नेम्स प्रिंट करतोय. आता इथं जर तुम्ही पाहिलं की असे 3 फाईल्स आहेत माझ्याकडे, अमेझॉन सेल्स रिपोर्ट CSV, डेटा, स्पार्क, OneDocs. ठीक आहे, तर ह्या 3 फाईल्स होत्या. तर मला ह्यातलं कोणतं रीड करायची, कोणती फाईल रीड करायची, अमेझॉन सेल रिपोर्ट .csv. तर अशा प्रकारे फाईल्स मध्ये मी गेलो, फाईल्स नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. डीबी युटिल्स म्हणजे काय, डेटाब्रिक्सचे जे युटिलिटी सर्व्हिस आहेत तिथं जाऊन fs.ls केलं. ls फॉर लिस्ट काय करतं, हे हा जो पाथ आहे त्यामधल्या सर्व फाईल्स लिस्ट करणारे. फॉर फाईल इन फाईल्स आपण जर केलं प्रिंट फाईल डॉट नेम केलं, तर आपल्याला ज्या ज्या सर्व फाईल्स आहेत ह्या ठिकाणी, हे ठिकाण म्हणजे काय, हा माउंटिंग पॉइंट आहे ADLS Gen 2 कंटेनरचा. म्हणजे ADLS Gen 2 कंटेनर मध्ये ज्या ज्या फाईल्स आहेत तर त्या सगळ्या फाईल्स ते विजिबल होती. आणि मी जो तुम्हाला वरती ती गोष्ट सांगितली होती, ही वाली गोष्ट, अशा प्रकारे आपण इथं वर्क करू शकतो. आता आपलं नाव अमेझॉन सेल रिपोर्ट CSV आहे, त्यामुळे आपल्याला काहीच गरज नाही ते करण्याची, आपण डिरेक्टली ती फाईल रीड केलेली आहे. त्यानंतर पहिलं काम आहे आपलं डेटा इंजेक्शन झालं, आपलं पूर्ण झालं डेटा इंजेक्शन. इथं आता डेटा एक्सप्लोरेशन साठी आपल्याकडे डेटा कसा आलाय, आता आपण एक्सेल शीट वरती बघितला, पण तिथे डेटा टाईप वगैरे कळू शकत होते का, आपल्याला कळत नव्हते. त्यामुळे आपण काय केलं, प्रिंट स्कीमा केला. प्रिंट स्कीमा मध्ये मला समजलं की बऱ्याच ठिकाणी स्ट्रिंग आहेत, सर्व ठिकाणी जो स्ट्रिंग आहे, आणि एक अननेम 22 नावाचा एक कॉलम क्रिएट झालाय. आणि बाकीच्या ठिकाणी भरपूर ठिकाणी मला काय दिसतंय की स्ट्रिंग दिसते. हे बघा, सगळ्याच ठिकाणी मला स्ट्रिंग दिसते. मग मी काय करतोय, पहिल्यांदा एक काउंट काढून घेतला. काउंट काढणं खूप गरजेचं आहे, कारण की मला आज किती काउंट आला होता आणि मी ते प्रोसेस करून ऍट द एंड किती काउंट राहिले, त्यामुळे काउंटिंग करणं गरजेचं आहे. मी टोटल रेकॉर्ड्स काढून घेतले माझे. त्यानंतर आता मी सिंटॅक्स शिवली किंवा कोडिंग सांगत बसणार नाहीये जास्त वेळ, आपल्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आपण प्रिंट स्कीमा केला, काउंट काढून घेतला, आणि इथं आपण नल व्हॅल्यूज काउंट करतोय. ज्यावेळेस आपल्याला डेटा येतो, सर्वात पहिली स्टेप काय असली पाहिजे की कोणत्या कॉलम्स मध्ये किती नल व्हॅल्यूज आहेत, आणि खूप जास्त नलचा काउंट असेल तर आपण ती गोष्ट एक हायलाइट करू शकतो क्लायंटला की बाबा ह्या कॉलम्स मध्ये खूप जास्त काउंट येतोय, खूप जास्त नल काउंट आहे. आता आपण जर बघितलं तर डेटा आलाय माझा 1,28,975 रोज इतका डेटा आलाय. 1,28,975 रोज इतका डेटा माझ्याकडे आलाय. आपण आता जेव्हा 2 GB डेटा सांगतोय, 2 GB आपण डेटा सांगतोय, बरोबर, तर 2 GB डेटाला
आपल्याला नंबर ऑफ रोज पण त्याच सांगायला लागतील. नंबर ऑफ रोज ह्या पूर्णपणे डिपेंड असतात कॉलम्स वरती. आता जर आपण पाहिलं आपल्यामध्ये कॉलम्स किती आहेत ते पाहूयात आपण. आपल्यामध्ये आहेत कॉलम्स, ठीक आहे, 23 कॉलम्स, आणि आपल्याकडे आहेत 2 GB डेटा डेली. ठीक आहे. तर असा जो डेटा आहे, तर त्यावेळेस तुम्हाला त्या एका ह्याने आपण सांगू शकतो की सपोज जवळजवळ आपल्याला एक 20 लाखापर्यंत रोज होत्या, तर ही गोष्ट आपण त्यांना सांगू शकतो. 20 लाखापर्यंत किंवा 10 ते 15 ते 20 लाखापर्यंत रोज आपल्याला, किंवा 15 ते 20 लाख डेटा आपण दररोज येत होता. मी इथं मेन्शन करतो. अराउंड 2 GB डेटा त्यांनी सपोज विचारलं, 15 ते 20 लाख किंवा 1.5 मिलियन मध्ये सांगत जा, चांगली प्रॅक्टिस आहे. 5 मिलियन टू 2 मिलियन, 2 मिलियन रोज, किंवा डेटा म्हणायचं, रोज नाही म्हणायचं कधी, डेटा. 1.5 ते 2 मिलियन डेटा आम्हाला येत होता. आणि कधी कधी जास्त जेव्हा सेल वगैरे असेल किंवा काही गोष्टी असतील किंवा ऑफर्स काही जास्त असतील, त्यावेळी डेटा तो 3 मिलियन किंवा 4 मिलियन पर्यंत, समटाइम्स स्पाइक अप टू 3 to 4 मिलियन. ठीक आहे. कधी कधी स्पाइक होत होता 3 ते 4 मिलियन पर्यंत, पण जेव्हा सेल्स वगैरे असतील तर त्यावेळेस 2 GB डेटा आणि 1.5 ते 2 मिलियन डेटा, आणि कधी कधी 3 ते 4 मिलियन डेटा तो होत होता. ठीक आहे. आता तो डेटा आपण रेडी करून घेतलाय, नल व्हॅल्यूचे काउंट काढले, सर्व किती नल व्हॅल्यू आहेत ती पण गोष्ट आपल्याला समजली. ठीक आहे. तर त्या पुढची स्टेप आहे आपली न्यूमरिकल कॉलम्स चेक करणं. न्यूमरिकल कॉलम्स चेक केल्यावरती आपल्याला एक गोष्ट समजते की पूर्ण डेटाचा एक अंदाज येऊन जातो. पूर्ण डेटाचा एक आपल्याला काय येऊन जातो, अंदाज येऊन जातो. आता इथं जर आपण बघितलं की न्यूमरिकल कॉलम्स डॉट डिस्क्राईब डॉट शो, मी न्यूमरिकल कॉलम्स सिलेक्ट केले, क्वांटिटी आणि अमाऊंट. मला समजलं की क्वांटिटी आणि अमाऊंट हे 2 कॉलम्स आहेत, तर ते न्यूमरिकल कॉलम्स. हे फक्त डेटा एक्सप्लोर करतोय बरं का आपण, डेटा एक्सप्लोरेशन ची स्टेप आपण इथं काय करतोय की फॉलो करतोय फक्त. त्यानंतर मला समजलं की काउंट इतका इतका आहे, त्यानंतर त्याचं मीन एवढे, मॅक्सिमम एवढे. त्यानंतर जो डेटा आपल्याला आलाय तर त्याचे मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू. आता आपण काय केलं होतं की हा 3 महिन्याचा एक डेटा घेतला होता, 3 महिन्याचा एक डेटा घेतला होता, पण प्रोजेक्ट मध्ये आपण सांगणार आहे की आपल्याला दर दिवसाला वेगवेगळ्या बॅच येत होती, त्यामुळे हे काही रिलेव्हंट नाहीये. हा डेटा तर एक दिवसाचा येणार आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आपण केली की काउंट काढलेत. आता आपण स्टेटस जो होता माझा, स्टेटस नावाचा जो कॉलम होता, तर कोणता स्टेटस किती वेळा आलेला आहे. सपोज माझा स्टेटस नावाचा कॉलम हे बघा इथे, तर अशी एक रिक्वायरमेंट असेल की क्लायंट कडून की आजच्या दिवसामध्ये कोणती गोष्ट किती वेळा झालेली आहे. सपोज असं करा की किती ऑर्डर शिप झालेल्या आहेत किंवा किती ऑर्डर पेंडिंग आहेत आणखी, तर हा डेटा जर क्लायंटला हवा असेल तर अशा प्रकारे आपण करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपण काय केलं, ग्रुप बाय केलं स्टेटसनी, आणि त्यानंतर काउंट काढला. म्हणजे शिफ्ट माझा आहे, तितके ऑर्डर शिफ्ट झालेले आहेत, शिफ्ट झाल्यात, कॅन्सल्ड पण इतके ऑर्डर झालेले आहेत, पेंडिंगला इतके ऑर्डर आहेत. तर हा डेटा आपण पुढे जाऊन शो करू शकतो, किंवा क्लायंटला जर गरजेचा असेल तर त्यामुळे आपण हा डेटा काढलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण नल व्हॅल्यूज काउंट केल्या, एमटी स्ट्रिंग्स पण काउंट केल्या आपण, एमटी स्ट्रिंग्स आपण काउंट केल्या. हे बघा इथे, इथे काय करतोय मी, एमटी स्ट्रिंग्स काउंट करतोय, चेकिंग फॉर एमटी स्ट्रिंग्स, चेकिंग फॉर एमटी स्ट्रिंग्स. ठीक आहे. त्यानंतर आपण ग्रुप बाय केले सर्व गोष्टी, आणि हे सर्व कोड रिलेटेड गोष्टी आहेत. आपण ह्या स्टेप मध्ये काय काय केले मी तुम्हाला लिहून देतो, त्यामुळे तुम्हाला सांगणं सोपं जाईल. रीडिंग द CSV फाईल, अंडरस्टँडिंग द स्कीमा, अंडरस्टँडिंग द स्कीमा. ठीक आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे चेकिंग नल व्हॅल्यूज, चेकिंग नल व्हॅल्यूज, चेकिंग नल व्हॅल्यूज. चेकिंग एम्प्टी स्ट्रिंग्स, एम्प्टी स्ट्रिंग्स.
एम्प्टी स्ट्रिंग्स काय असतील, पायथनचं नन आणि एम्प्टी स्ट्रिंग मध्ये खूप मोठा फरक असतो, त्यामुळे दोन्ही पण गोष्टी चेक केल्या होत्या. त्यानंतर ग्रुपिंग अँड काउंट बाय कॅटेगोरिकल कॉलम्स. एक मिनिट द्या मला. ठीक आहे, ग्रुपिंग अँड काउंट बाय कॅटेगोरिकल कॉलम्स आपण केले. आणि त्यानंतर काय करतोय आपण, फाइंडिंग आउट कॅन्सल्ड ऑर्डर्स विथ नॉन झिरो क्वांटिटी. तर काय काय कॉलम्स असे होते, त्यामध्ये ऑर्डर तर कॅन्सल झाली आहेत, पण तिथे क्वांटिटी नॉन झिरो येते. क्वांटिटी काय येते, नॉन झिरो. ठीक आहे, तर अशा ठिकाणी आपण काय केलं, झिरोने रिप्लेस करून टाकलं. अशा ठिकाणी काय केलं आपण, झिरोने रिप्लेस करून टाकले. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, तर त्या माझ्या फक्त एका डेटा इंजेक्शन ची जी नोटबुक आहे, डेटा इंजेक्शन अँड डेटा एक्सप्लोरेशन. आता तुम्हाला ह्यावरती क्वेश्चन्स असे होऊ शकतात की हाऊ डू यू इंजेस्ट दी डेटा. जेव्हा डेटा इंजेक्शनचा क्वेश्चन येईल त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. इथपर्यंत हा झाला डेटा इंजेक्शनचा पार्ट. अशा प्रकारे डेटा इंजेक्शन केलं. दुसरा क्वेश्चन होऊ शकतो की हाऊ डू यू एक्सप्लोर दी डेटा. डेटा एक्सप्लोरेशन केलं तर ह्या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत आपण, की असा असा डेटा माझ्याकडे होता, मी नल व्हॅल्यूज चेक केल्या, एम्प्टी स्ट्रिंग चेक केल्या, ग्रुपिंग करून पाहिलं, त्यानंतर कॅन्सल्ड ऑर्डर जिथं आहेत तिथं नॉन झिरो क्वांटिटी जिथं होती रिप्लेस्ड बाय झिरो. आम्ही काय केलं तिथे, जिथं म्हणजे सपोज कॅन्सल ऑर्डर आहे आणि त्याच्या पुढे झिरो नाहीये, जो नॉन झिरो क्वांटिटी आहे, तर तुम्ही काय केलं, रिप्लेस करून टाकलं झिरोने. तर अशा प्रकारे आपण डेटा इंजेक्शन आणि डेटा एक्सप्लोरेशन पाहू शकतो. आता पुढे आहे आपला सर्वात महत्वाचा पार्ट, डेटा क्लिनिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन. डेटा क्लिनिंग आणि ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, डेटा क्लिनिंग आणि ट्रान्सफॉर्मेशन. आता आपण जे ट्रान्सफॉर्मेशन करतो तर ते ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण डिपेंडेंट असतात क्लायंट रिक्वायरमेंट वरती पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन डिपेंड असतात. पहिली स्टेप होती ड्रॉपिंग रिडंडंट कॉलम्स. जसं की आपला एक कॉलम होता, आपण जे पाहिलं होतं की अननेम 22 नावाचा एक कॉलम होता. ठीक आहे, अननेम 22. हे बघा, डेटा आपण बघतोय अननेम 22. तर हा कॉलम आपण काय केले, ड्रॉप केला. हा कॉलम आपण काय करून टाकला, ड्रॉप करून टाकला. अशा प्रकारचा कॉलम जो असेल तर आपण तो ड्रॉप केला. ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट यामध्ये येणार आहे, रिनेम कॉलम फॉर कन्सिस्टन्सी. जे कॉलम आहेत माझ्याकडे, तर मी ते सर्व कॉलम्स रिनेम करणार आहे कन्सिस्टन्सीसाठी. मी जसं तुम्हाला सांगितलं की इथं शिप सर्व्हिस पहा, याच्यामध्ये हायफन येतोय, किंवा इथं सेल्स चॅनल पहा, याच्यामध्ये काय येते रे, याच्यामध्ये मला स्पेस येतोय, किंवा आता हा दिसतोय आपल्याला असा, पण ह्याच्या पुढे एक स्पेस असू शकतो. जर आपण इथं क्लिक केलं, हे बघा इथं स्पेस आहे, तर एवढा हा स्पेस आहे. तर ह्या स्पेस वरती आपण काम करू शकत नाही, त्यामुळे स्ट्रिप करणं कॉलम्सला दोन्ही बाजूनी. त्यामुळे हा एक कोड आपण लिहिला होता. त्या कोड मध्ये ह्याच्यामध्ये काय केलं होतं आपण, सर्व गोष्टी कॉलमची नाव वगैरे रिनेम करून घेतली. जिथे जिथं हायफन आहेत तिथं अंडरस्कोरनी रिप्लेस केलेलं आहे. दुसरी गोष्ट काय ना, रिनेम कॉलम फॉर कन्सिस्टन्सी. त्यानंतर थर्ड सिनेरिओ आहे आपला, थर्ड गोष्ट आहे आपली डेटा क्लिनिंग
डेटा क्लिनिंग. आता डेटा क्लिनिंग कशी केली आपण? डेटा क्लिनिंग मध्ये पहिल्यामध्ये ट्रिम्स परफॉर्म केले. ट्रिमिंग अप्पर केस आणि समटाइम्स रेजेक्स एक्सप्रेशन. रेजेक्स एक्सप्रेशन ठीक आहे. आपण जर पाहिलं इथे हे बघा, आता शिप सिटी कॉलम मध्ये काय काय ठिकाणी डॉट दिसत होता, तर त्या डॉटला आपण काय केले, स्पेसने रिप्लेस केलं. ठीक आहे. त्यानंतर शिप स्टेटमध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत मी त्या काय केल्यात, अप्पर केस मध्ये करून घेतल्या. अप्पर केस मध्ये जेव्हा ट्रिम करतोय मी, ट्रिम म्हणजे आपण आता माझं स्टेट आहे सपोज महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामध्ये काय एखादं MAH ते छोटा असेल, एखादं अक्षर छोटं असेल, ते सगळं अप्पर केस मध्ये करून घेतलं. ह्या सर्व गोष्टी काय करतोय आपण, की ह्या सर्व गोष्टी आपल्याला पुढे जाऊन या गोष्टींचा त्रास होऊ नये. कारण सपोज आपण पुढे जाऊन एखादी गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची आणि आपल्याला ते स्टेट इज इक्वल टू महाराष्ट्र असं आपण सिलेक्ट करतोय. ठीक आहे. मला काय तर फाइंड आउट करायचं, वेअर ऑर्डर्स फाइंड नंबर ऑफ ऑर्डर्स वेअर स्टेट महाराष्ट्र, असे मला एक फाइंड आउट करायची अशी रिक्वायरमेंट आली. तर त्या वेळेस असं नको व्हायला की माझे महाराष्ट्र असे लिहिलेले आहेत, MAHARASSTRA, असे स्मॉल स्केल मध्ये किंवा असे लिहिलेले आहेत. त्यामुळे मी काय करतोय, सगळ्यांना एका स्टँडर्ड वे मध्ये घेऊन येतोय. काय करतोय, स्टँडर्ड वे मध्ये. पण ही पण गोष्ट खूप महत्वाची, डेटा क्लिनिंग करणं. डेटा क्लिनिंग मध्ये काय येतं, एक ट्रिमिंग येतं. ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की प्रॉब्लेमॅटिक आहेत त्यांना अप्पर केस मध्ये करून घेणं. तर ह्या गोष्टी सर्व त्यामध्ये येतात. त्यानंतर तर तुम्ही इथं पाहिलं तर इथे मी काय केले, सेट क्वांटिटी अँड अमाउंट टू 0 फॉर कॅन्सल्ड ऑर्डर्स. ठीक आहे. आता जिथे जिथे कॅन्सल्ड ऑर्डर्स होत्या तर तिथं क्वांटिटी आणि अमाऊंट 0 सेट करून घेतली. कारण की नंतर आपल्याला सपोज काही गोष्टी फाइंड आउट करायच्यात, तर त्यावेळेस इथं एम्प्टी स्ट्रिंग नको राहिला किंवा नल व्हॅल्यूज नको राहिला. त्यामुळे आपण त्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर माझा एक कॉलम होता इथे प्रमोशन नावाचा. तर या प्रमोशन मध्ये काय काय कीवर्ड होते, जसं की फ्री फायनान्सिंग, फ्री शिपिंग. ठीक आहे. फ्री फायनान्सिंग, फ्री शिपिंग. तर ह्या गोष्टी क्लायंटची अशी रिक्वायरमेंट होती की आपल्याला प्रमोशन आयडीज काढायचे, प्रमोशन आयडीज. त्यामुळे मी काय केलं, एक नवीन कॉलम क्रिएट केला हॅज प्रमोशन नावाचा, आणि प्रमोशन टाईप मध्ये प्रमोशन आयडीज नावाचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये जर फ्री फायनान्सिंग असेल तर त्यामध्ये फ्री फायनान्सिंग शो केलं. फ्री फायनान्स म्हणजे ह्यात काय होणार आहे, फ्री फायनान्सिंग हे मी सिलेक्ट केलं आणि काउंट केले की किती फ्री फायनान्सिंग ह्याच्यामध्ये आहेत, किती फ्री शिपिंग ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आता ही काहीतरी ऑफर असणार आहे, काहीतरी प्रमोशन आयडीज असणार आहे. तर बऱ्याच जणांनी प्रमोशन आयडीज युज केलेत आणि त्या प्रमोशनचा कसा उपयोग केला, तर ह्यांनी काय करून घेतले, फ्री फायनान्सिंग केले, काहीतरी त्यांना प्रमोशन असेल, यांनी फ्री शिपिंग केले, म्हणजे यांना शिपिंग फ्री होतं. तर अशा प्रकारचे लोक जर आपल्याला किंवा अशा प्रकारचे ऑर्डर्स जर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर ह्यासाठी ही गोष्ट आपण केली होती. प्रमोशन फीचर आपण त्यामध्ये ऍड केला होता. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, हँडलिंग द नल व्हॅल्यूज. खूप साऱ्या नल व्हॅल्यूज असतात, तर त्यांना हँडल कसं करायचं, तर आपण एकतर ते दाखवतो मी. हे बघा, जिथे जिथे आपल्याला वाटतंय की इंटिजर मध्ये आहे, क्वांटिटी दिस इज इंटिजर, मी तिथं 0 फिल केलं. करन्सी पण काही ठिकाणी नल होती, तिथं मी INR फिल केलं. आणि शिप कंट्री पण काही ठिकाणी नल होती, तिथं IN फिल केलं. बिकॉज आपल्याला जो डेटा आला होता तो IN मध्ये झाला होता ना, राईट. डेटा शिप कंट्री काय आपली IN फॉर इंडिया.
त्यामुळे ते पण मी इन मध्ये फिल करून घेतलं. म्हणजे जिथे जिथे आपल्याला वाटतंय की गरज आहे, डेटा काय काय ठिकाणी मिस आहे, त्यामुळे जे आपण नल व्हॅल्यूज पाहत होतो ना वरती, नल व्हॅल्यूज काउंट केल्या होत्या, तर त्या नल व्हॅल्यूज काउंट केल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की इथे काही नल व्हॅल्यूज फाइंड आउट होतात आणि आपण त्यांना फिल आउट करू शकतो का. फिल आउट केलेलं व्हॅल्यूज तरी पण चांगलं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते डेटचा फॉर्मॅट सेम करून घेणे. डेटचा फॉर्मॅट सेम करून घेणं. त्याला पहिल्यांदा तर डेट टाइम ऑब्जेक्ट मध्ये क्रिएट करणं. आपला जो डेटचा फॉर्मॅट असतो तो होता स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे, स्ट्रिंग मध्ये. पण मला काय करायचं त्याला डेट टाइम ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करणं. कन्वर्टिंग डेट फ्रॉम स्ट्रिंग टू डेट टाइम ऑब्जेक्ट. डेट काय करतो मी स्ट्रिंग पासून डेट टाइम ऑब्जेक्ट मध्ये मी काय करतोय कन्वर्ट करतोय. त्यानंतर जी डेट होती माझी त्यातून मी ऑर्डर मंथ, ऑर्डर इयर आणि ऑर्डर डे हे एक्स्ट्रॅक्ट केलेत. तर तुम्ही बघताल, तर सपोज माझी ही तारीख आहे एक्स्ट्रॅक्टिंग ऑर्डर इयर, ऑर्डर मंथ अँड ऑर्डर डे. तर ह्या 3 गोष्टी, सपोज आता माझी एखादी तारीख आहे आजची 19/04/2025, तर याचं ऑर्डर डे काय येणार रे, ऑर्डर डे येणार आहे 19, ऑर्डर मंथ येईल 4 किंवा एप्रिल आणि ऑर्डर इयर येईल 2025. तर हे आपण का करायचंय, असं का करायचंय. सपोज आपल्याला कोणतरी मंथ वाईज डेटा मागितला तर आपण डिरेक्टली तिथं ऑर्डर मंथ इज इक्वल टू काय पण असेल एप्रिल करू शकतो, किंवा ऑर्डर डे वाईज जर डेटा मागितला तर तो डेटा काढून, आता सपोज काही डेटला स्पेसिफिक डेटला डेटा जर जास्त येतोय किंवा ऑर्डर आयडी जास्त प्लेस होतात तर ती गोष्ट आपण हायलाइट करू शकतो अशा प्रकारे. किंवा आपण ज्यावेळेस डेल्टा टेबल मध्ये राईट करतोय त्यावेळेस आपण याच्यावरती पार्टिशन केले पुढे जाऊन, तर ती गोष्ट तुम्हाला पुढे जाऊन कळेल की आपण हे काय केलं होतं. पार्टिशन बाय आपण पायस्पार्क मध्ये सर्वांनी शिकले, तर आपण काय केलं होतं तर पार्टिशन केले पुढे जाऊन, तर ती गोष्ट आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपण ओके डेली सेल्स, ठीक आहे,